तर आज सकाळी मी नेहमीप्रमाणे 4ला उठलेलो आहे आणि हे मी 5व्यांदा रेकॉर्ड करालो आहे. आज सकाळचं बॉडी वेट 52.1 होतं. प्री वर्कआउट खाल्लेलं आहे, त्याच्या आधी दात पण घासलेले आहेत. मेडिटेशन आणि बुक रीडिंग आवरली. 8 तासांची चांगली झोप आल्या. सो रिफ्रेश वाटायला उठल्यानंतर. सो आज आहे रिस्टार्ट डे 72. आज होता पुल डे. पुल डेसाठी सगळ्यात पहिल्यांदा लॅट पुल डाऊन आणि त्यानंतर केबल रोज. ह्याला ॲक्च्युली काय म्हणतात मला एक्झॅक्ट माहीत नाही, कारण बारनं मी घेतो आहे. आय गेस नेक्स्ट टाईम मी चेंज करेन थोडंसं. आणि त्यानंतर बॅकच्या एक्सरसाइजसाठी मोस्ट जण घेत नाहीत, म्हणजे ही वाली एक्सरसाइज हायपर एक्सटेन्शन. खरं मला चांगलं वाटते कारण की तिथं चांगलं फील होते. बायसेप्ससाठी प्रिचर कर्ल एकदम बेस्ट आहे वाटते. आणि पंप याला जरा वेळ लागतो कारण की मी 2च सेट मारवले ना. त्यानंतर इन्क्लाइन डंबल प्रेसने डंबल कर्ल म्हणू शकतो याला, ते मारत असताना चांगलाच पंप येतो. शक्स माझे एक वन ऑफ दी बेस्ट एक्सरसाइज आहेत. खरं मला वेट कमी करायला लागलं त्याचं. आणि आजचा पंप नेहमीसारखाच आहे. पंपमध्ये जास्त काही चेंज नाही. खरं मला बायसेप्ससाठी पण पोजेस वगैरे हुडकायला पाहिजेत. ॲस्थेटिक पोजेस थोडेफार चांगले वाटायलेत, खरं ते परफॉर्म करायला आणि प्रॅक्टिस करायला वेळ लागला आहे. आणि एक्झामच्या टायमिंगमध्ये हे सगळं करणं तर मला शक्य नाही आहे. घरी आल्यानंतर जसं की तुम्हाला सांगितलेलं माझा पोस्ट वर्कआउट चेंज झालेला आहे. तो आता 1 चपाती आणि प्रोटीनवाला दही. दुपारच्या जेवणामध्ये काही चेंज नाही. अंडे आणि वगैरे ते सगळं सेमच आहे यार. सॅलड सेमच आहे. संध्याकाळी मी माझे फेवरेट प्रोटीन ओट्स खालो आहे. जरा त्रास व्हायला आहे मला संध्याकाळी खात असताना. खरं आजच्या दिवसाच्या टोटल 15,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.